आणि बुलेटिनच्या सुरुवातीला ब्रेकिंग बातमी पूजा खेडकर यांच्या संदर्भातली एक मोठी बातमी समोर येतेय। अटकेच्या भीतीमुळे पूजा खेडकर दुबईला पळाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्लीत असलेली पूजा खेडकर आता दुबईला पळून गेल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। दरम्यान दिल्ली पोलीस आणि पुणे पोलीस हे पूजा खेडकरच्या मार्गावर होते। याच पार्श्वभूमीवर आता दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकरचा शोध सुरू आहे आणि त्यामुळे तिने दिल्लीला पळ काढलाय का हे तपासानंतर समोर येणार आहे। तर पूजा खेडकरने अनेक वेळेस यूपीएससी परीक्षा दिल्या खऱ्या, मात्र तब्बल 7 वेळा त्यांनी त्यांच्या नावात फेरफार केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। इंग्रजी भाषेमधून नाव देताना पूजा खेडकर यांनी अनेक वेळा त्यांच्या स्वतःच्या नावाचं स्पेलिंग बदलून हा सगळा प्रकार केल्याचं दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आलंय। पूजाने स्वतःचं पूर्ण नाव लिहिताना देखील 7 वेळेस फेरफार केल्याचं उघडकीस आलंय आणि इतकंच नाही तर पूजा खेडकरने तिच्या वडिलांच्या नावांमध्ये सुद्धा फेरफार केल्याचं आता समोर आलेलं आहे। त्यामुळे आता पूजा खेडकर हिच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। तर पूजा खेडकरची आपण बनवाबनवी पाहिली तर परीक्षेचं वर्ष 2012 साली वडिलांचं नाव खेडकर दिलीपराव कोंडिबा असं तिने लिहिलं होतं आणि आईचं नाव खेडकर मनोरमा दिलीपराव। परीक्षेचं वर्ष 2018 साली तिने पुन्हा एकदा वडिलांचं नाव खेडकर दिलीप कोंडिबा असं लिहिलेलं आहे आणि आईचं नाव बुधावत मनोरमा जगन्नाथ लिहिलेलं आहे। वडिलांचं नाव दिलीपरावच्या ऐवजी नुसतं दिलीप लिहिलंय आणि आईचं नाव देखील तिने माहेरचं नाव मेन्शन केलेलं आहे। 2019 साली खेडकर दिलीपराव के असं लिहिलेलं आहे। वडिलांचं नाव जे आहे ते खेडकर दिलीपराव, पुन्हा एकदा दिलीपराव, मात्र कोंडिबाच्या जागी फक्त के मेन्शन केलंय आणि आईचं नाव देखील बुधावत मनोरमा जे असं लिहिलेलं आहे। तर 2020 साली पुन्हा एकदा तिनं नाव बदललेलं आहे, खेडकर दिलीपराव के आणि आईचं नाव बुधावत मनोरमा जे। 2021 साली वडिलांचं नाव फक्त दिलीप खेडकर म्हणून नमूद केलंय आणि आईचं नाव मनोरमा बुधावत म्हणून नमूद केलेलं आहे। तर दिव्यांग प्रमाणपत्र सुद्धा तिने तेव्हा घेतलेलं आहे। 2022 साली तिनं दिलीप के खेडकर असं नाव लिहिलेलं आहे आणि आईचं नाव मनोरमा जे बुधावत। 2023 साली वडिलांचं नाव दिलीप खेडकर, आईचं नाव मनोरमा बुधावत आणि दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलंय मल्टिपल डिसेबिलिटी।